1500 रुपये देऊन महायुती सरकारकडून महिलांचे मत विकत घेण्याचा प्रयत्न. सौ धनश्री शरद लाड. लाडक्या बहिणीच्या योजनेला न भूलता महिलांना सक्षम बनवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आणूया असे आवाहन क्रांती महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ धनश्री शरद लाड यांनी केले. कुंडल तालुका पोलीस येथे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे आयोजन क्रांती महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ धनश्री शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट यांच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यास सौ स्वप्नाली विश्वजित कदम, वैशाली कदम, सुवर्णा कदम, प्राजक्ता कदम, श्वेता बिरनाळे, प्रणाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या. सौ धनश्री शरद लाड पुढे म्हणाले की महायुती सरकारने महिलांना लाडक्या बहिणीचे 1500 रुपये देऊन मस्करी केली आहे. अशा योजना न करता महिलांना सक्षम बनवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. एकीकडे महागाई वाढवायची व दुसरीकडे अशा फसव्या योजना काढायच्या व जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग महायुती सरकारकडून सुरू आहे. अशा या फसव्या महायुती सरकारला आता आपण खाली खेचण्याची वेळ आली आहे. स्वर्गीय जी डी बापू लाड यांच्या विचाराने आमदार अरुणांना लाड व शरद भाऊ लाड चालत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत एक पाऊल मागे घेत इतर कोणताही विचार न करता आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना जाहीर पाठिंबा द्यायचे ठरवले व त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एक ब्रीदवाक्य लक्षात ठेवूया. भाऊंच्यासाठी काही पण हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून डॉक्टर विश्वजित कदम यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे यावेळी ते शेवटी म्हणाले. यावेळी सौ स्वप्नाली विश्वजित कदम म्हणाल्या की लाड कुटुंबीय व कदम कुटुंबीय एकत्र येण्याने पलूस कडेगाव मतदारसंघात ऐतिहासिक क्रांतीस प्रारंभ झाला असून पलूस कडेगाव मतदारसंघात आता विकासाचा डोंगर उभा राहील यात कोणतीही शंका नाही. आजच्या या मेळाव्यात महिलांची मोठी गर्दी पाहिली तर यावरून सौ धनश्री लाड यांचे काम व मन किती मोठे आहे हे दिसून येत आहे. लाड कुटुंबियांनी ज्या प्रकारे आपले मन मोठे करून एक पाऊल मागे घेत डॉक्टर विश्वजित कदम यांना पाठिंबा देऊन मनात कोणतीही शंका न ठेवता मोठ्या हिरिरीने प्रचारात सहभाग घेऊन जो प्रचाराचा धडाका लावला आहे, त्यामुळे आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय होतील यात आता कोणती शंका नाही. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक पूनम लाड यांनी केले तर धनाजी जाधव व नंदाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार मृणाल पाटील यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले. या मेळाव्यास ग्रामपंचायत सदस्या मनीषा लाड, सुगंधा एडके, कुसुम लाड, सोनाली थोरबुले, रेश्मा टेके यांच्यासह क्रांती महिला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, कुंडल.